उमेदवारांना घाई केली, कारण त्यांच्याकडे आमदाराच्या पापाचा पाडा एवढा मोठा आहे की पूर्ण रात्रभर मला इकडेच राहावं लागलं असतं. त्याच्यामुळे तो पाडा तुम्ही दिनकरराव वाचाच. आज मी पहिल्या प्रथम अमितजी तुम्हाला धन्यवाद देतोय. राष्ट्रवादीच्या सगळ्या इथल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना धन्यवाद देतोय. आणि आणखीन दोन, एक म्हणजे आपले सोमवंशी आणि दुसरे आपले श्रीशल्य, या ओडगेजी, या रे दोघेही, या दोघांनाही मी खास धन्यवाद देतोय. बजरंग दादा कोण, सगळेच या, जे जे असतील नसतील सगळेच या, सगळ्यांना धन्यवाद देतोय. कारण आपण लढतोय ते गद्दारांशी लढतोय आणि गद्दारांशी लढताना मला सोबत मुठभर असले तरी चालतील, पण निष्ठावंत पाहिजेत, निष्ठावंत पाहिजेत. या सगळ्यांनी तयारी केली होती, लढण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण एकदा निर्णय घेतल्यानंतर कुठेही खळखळ न करता केवळ माघारच नाही घेतली तर कामासाठी पुढाकार घेतलेला आहे. म्हणून यांना मी खास धन्यवाद देतोय. आणि तुम्ही काळजी करू नका, एकदा सरकार आल्यानंतर सगळ्यांचा मान पान ही जबाबदारी माझी. चल नाही बस. मला आता या औषधात आल्यानंतर किंवा येताना 2019ची आठवण आली, कारण तेव्हा आपण या चोरांबरोबर युतीमध्ये होतो, भाजपा बरोबर. आणि त्यांनी मला सांगितलं, म्हणजे औसा आपल्याकडे आलेलीच होती, घेतलीच होती, कारण युतीमध्ये आपल्याकडेच होती. सगळं झालं, उमेदवारी देण्याच्या वेळेला अचानक देवेंद्र आले. मला म्हणाले, साहेब ते जरा औसा बघा ना, औसा बघा ना, औसा बघा ना. म्हटलं औसाचं काय बघायचं, आम्ही बघितलंच आहे, जागा आमचीच आहे. नाही माझ्यासाठी म्हणे फक्त एवढंच करा. म्हटलं काय करायचं, त्या अभिमन्यूला द्या. म्हटलं अभिमन्यू कशाला पाहिजे तुम्हाला. नाही मला मोजायला बरा पडतो. आणि मोजायला म्हणजे निवेदन मोजायला बरा पडतो, बॅगा उचलायला बरा पडतो. म्हटलं मग तुम्ही घरी ठेवा ना त्याला. नाही मला तिकडे पण जरा विधिमंडळात बरा पडतो, पण तिकडे पण मोजावं लागतं म्हणे. तर मग ठीक आहे, आता एवढा प्रेमभावे म्हटल्यानंतर थोडंसं आपल्यात एक माणुसकी शिल्लक आहेच, आणि त्यांच्यापेक्षा तर नक्कीच कितीतरी पटीने जास्त शिल्लक आहे, कितीतरी पटीने जास्त आहे. मी त्यांच्या प्रेमाखातर मी त्यांना दिली. मी या माणसाला काळा का गोरा तेव्हा पाहिलं पण नव्हतं कोण आहे माणूस. पण अभिमन्यू असलं तरी देवेंद्र आता स्वतः चक्रव्यूहामध्ये अडकलेत, स्वतः चक्रव्यूहात अडकलेले आहेत. कारण त्यांनी जो एक चक्रव्यूह आपल्या भोवती टाकायचा प्रयत्न केला, आपले गद्दार फोडले, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, अगदी शिवसेना प्रमुखांचा फोटो सुद्धा चोरला. आणि चोरल्यानंतर लक्षात आलं की अरे या चक्रव्यूहात स्वतःच अडकलो. कारण पुन्हा येईन बोलले, परत आले, पण आधी फुल होते, आता येताना हाफ बनून आले. त्याच्यामुळे स्वतःच त्याच्यामध्ये अडकले. आणि हे जे काय ज्याला एक कपाळ करंटे पण म्हणतात, मला आज देखील काही जणांनी मी विचारलं, काय रोज काही जण विचारतात की त्यांनी वचन खरंच दिलं होतं का. म्हटलं खोटं कसं, ते खोटं देणाऱ्याला वचन म्हणतच नाही. त्यांनी मला खरोखर शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये वचन दिलं होतं, म्हणून मी त्यांच्यासोबत राहिलो. आणि नंतर त्यांनी जो मला प्रश्न विचारला तो मी आता मिंद्यांना विचारतो. अमित शाह, अरे मगाशी काय झालं, सगळे एवढे प्रेमाने अमित भाई अमित भैया अमित भैया म्हटलं, ह्यांचं प्रेम का उतू जाते. मग नंतर कळलं हा आपला अमित भैया. कारण नाव जरी एक असलं तरी माणसं वेगळी आहेत, वृत्ती वेगळी आहे. तर त्यांनी जे काय दिलं होतं वचन ते मोडलं. आणि आता काल परवाकडे त्यांनी जे सांगितलं अमित शहानी की त्यांचं सरकार आल्यानंतर देवेंद्र पुन्हा मुख्यमंत्री होणार. मग मिंदेनं म्हणा बसा आता भांडी घासत. आणि अजित पवारांना म्हणा तुम्ही ती भांडी घासायला माती देत राहा त्यांना. घास रे बाबा घास, घासा त्यांची भांडी, आमचं आहे ते आमच्या हक्काचं आहे. हे तुम्ही काय तुम्ही माझं नाव चोरलं असाल, पक्ष चोरला असाल, पण माझी माणसं कशी चोराल तुम्ही. गद्दार चोरलेत,
पण माणसं नाही फोडू शकत. कालपासून जरा मी एक वेगळा अनुभव घेतोय. एक टीव्हीवरती काल व्हिडिओ आला होता, बघितला ना, मी काढलेला. काय होता? आता परत इकडे तपासली. म्हणून मी त्यांना सांगतोय, चॅनलच्या माध्यमातून निवडणूक आयुक्तांना सांगतोय की एक काम करा ना, तुमच्याकडे जर जास्तीची माणसं असतील तर माझ्याकडे जे काही बॅगा वगैरे आहेत ना, माझ्याकडे जसं तो अभिमन्यू देवेंद्रच्या बॅगा उचलतो तशा बॅगा नाही आहेत. माझ्या कपड्यांच्या बॅगा आहेत ना, एक गाडी द्या तुमच्या बरोबर, पाहिजे तर माझे कपडे पण तुम्हीच धुवा, मला काही हरकत नाहीये. माझ्याकडचं ओझं कमी होईल. फक्त एकच आहे की मला रोज सकाळी आंघोळ वगैरे मी केल्यानंतर माझे कपडे मला देत जा, नाही तर ते पण ढापाल तुम्ही. हे काय हा दरिद्रीपणा आहे. मला बॅग तपासण्याबद्दल माझा आक्षेप नाहीच आहे. त्यांना ते कळतच नाहीये. म्हणजे काल तपासली, आज तपासली म्हटलं, त्या टीमला सांगितलं पुढे मी कुठे जाणार आहे तिकडे पण टीम तयार ठेवा. मला फोटोग्राफी माझी जी बंद झाली ती परत करायला मिळते, याच्यापेक्षा दुसरा आनंद काय माझा. माझ्यातला कलाकार जो आहे, मी काल आज सकाळी मुलाखत देताना त्या कॅमेरामॅननी सांगितलं की साहेब आमच्यापेक्षा तुमचा कॅमेरा जास्त स्थिर होता. म्हटलं माझं सगळं स्थिर असतं, सरकार पण स्थिरच होतं. याने नालायकपणा नसता केला तर 5 वर्ष मी पूर्ण करून दाखवली असती, अगदी करून दाखवली असती. पण माझा जो आक्षेप आहे की जो कायदा तुम्ही मला लावताय तोच कायदा तुम्ही मोदी आणि शहाना का नाही लावत? काय त्यांच्यामध्ये असं सोनं लागलंय? कारण पंतप्रधान ते जर का असतील ते स्वतःला मानतच नाहीत पंतप्रधान. कारण पंतप्रधान हा कोणत्या एका पक्षाचा नसतो, तो देशाचा असतो. गृहमंत्री हा देशाचा असतो, पक्षाचा नसतो. आणि अमितजी, आपण ज्या शपथ घेतली होती, मी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही मंत्री म्हणून, त्या शपथेमध्ये लिहिलेलं आहे की मी सगळ्यांशी सारखा वागेन, उजवं डावं करणार नाही. मग मोदीजी, तुम्ही जे काय करता आहात, तुम्ही पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसायला लायक नाही आहात. अमित शहाजी, तुम्ही सुद्धा गृहमंत्री पदाच्या खुर्चीवर बसायला लायक नाही आहात. कारण तुम्ही देशाचं काम सोडून तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचाराला महाराष्ट्राच्या गल्लीबोळामध्ये फिरता आहात. मग माझ्या इकडे दिनकररावाच्या प्रचाराला तुम्ही का नाहीत? या ना. नाही या म्हटलं तर खरंच येतील, येऊ नका. कारण आलात तर आमचा पराभव होईल. तुमचं तुम्ही बघा, तुमचे पराभव तुम्ही करून घ्या. कारण महाराष्ट्र आता कंटाळले तुमच्या थापांना. 14 सालापासून ज्या थापा मारतायत, मी प्रत्येक सभेत विचारतो, 2014 साली त्यांनी काय काय थापा मारल्या होत्या? 15 लाख रुपये मिळणार बोलले होते ना. मला एकही अजून माणूस